की जीवाचं रान करून टाकलं इतकं लढताना ज्याला त्याला माहित असतं. मला पहिल्याच उपोषणानं इतके हाल आहेत माझे, माझ्या पोटात प्रचंड आग होती, मला पहिलाच प्रचंड त्रास. त्याच्यातही मी या एवढ्या तळपत्या उन्हात, कारण सूर्य आता सध्या इतका आग ओकतोय, आज लोक 11च्या नंतर बाहेर सुद्धा निघत नाहीत 5 वाजेपर्यंत. सकाळी 11 ते तिसरा पारा 5 वाजेपर्यंत बाहेर सुद्धा निघत नाही, 6 वाजेपर्यंत निघत नाही. या तळपत्या उन्हात मी माझ्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी उन्हात स्वतःला बाजून घ्यायला लागलोय ना. सरकारला हे तरी लक्षात आलं पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या, की इतक्या वेदना आहेत ना, का बरं आपण या समाजाला इतकं तळपायला लावायचं. मराठ्यांच्या लेकरा बाळाने काय केलं? तुमचं आमचं काय वैर असेल तर तुम्ही आम्हाला फासावर द्या, पण माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरा बाळांना का वाटोळ करताय? त्यांनी तुमचं काय केलं? गोरगरीब मराठ्यांनी तुमचं काय केलं? तुम्हाला कच मतं केलीत म्हणून तुम्ही सत्तेवर बसलात. त्या मराठा समाजाच्या लेकरा बाळांचं इतका अन्याय आणि अत्याचार त्याच्यावरती करू नये, त्याला शिक्षणापासून नोकऱ्यापासून लांब ठेवू नये. लेकरही लेकर आहेत, ओबीसीचे लेकर आहेत, मराठ्यांचे लेकर आहेत. तुम्ही दुजाभाव करायला लागले मुख्यमंत्री सरळ सरळ. ओबीसीच्या लेकरांना काही पण द्यायचं, मराठ्यांच्या लेकराला काही द्यायचं नाही. असं कुठं सरकार असतं का? असली कुठं सत्ता असती का? असं मला हे नाही आवडलं हे महाराष्ट्राला. शेतकऱ्याचं पण तुमची तीच भूमिका, गोरगरीबात तीच भूमिका, दलित मुस्लिमात तुमची तीच भूमिका, धनगरांच्या लेकरा बाळात तीच भूमिका तुमची. त्या बंजारा समाजाच्या लेकराचं वाटलं झालं, तुम्ही तीच भूमिका. तुम्ही का वागताय? काही कळतच नाही. असं तुम्ही लेकरात भेद करू नका. सर्वसामान्याचे लेकर लय पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांनी ते लेकर वाढवलेत आणि ते लेकर शिकवले सुद्धा. प्रत्येक आई बापांना वाटतं माझं लेकरू कुठंतरी नोकरीला लागलं, कुठं काय झालं तर आमचं आयुष्य तरी सुखाचं जाईल. अरे जन्माल्यापासून मरेपर्यंत कष्ट करायचे आमच्या आई बापाला. कधीतरी पोराच्या हातानं सुखा समाधानाचा उद्धार त्या समाजाचा, त्या लेकरा बाळाचा, त्या कुटुंबाचा हो द्या रे. काय केलं यार तुम्हाला गरिबांनी? काय केलं? इतके गरीब लेकर आहेत, समाजात इतकी दारिद्र्य पसरलेली, तुम्ही थोडं पण लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे. कुठलं सुटलं तुमचं राजकारण, तुमच्या निवडणुका, तुमचे उमेदवारी वाटप, मग कोण फोडायचा कोणाला द्यायचं, तुमचं याच्यातच तुम्ही खुश आहेत. जनता कधी सुखी करायची? तुम्हाला कधी जनता खुश करायची? कधी तुम्हाला पाठीवर थाप मारून घ्यायची जनतेची? काय केलं गरीबाच्या लेकरांनी? केलं काय? तुम्हाला हाय लागेल त्या गरीबाच्या लेकराची. आज शिष्टमंडळ तुमची भेट घेत आहे, चर्चा होईल त्यानंतर ते त्यांची भूमिका मांडणार आहे. मात्र सरकारची भूमिका कळल्यानंतर जरा